तर मग फक्त 5,000 रुपये टाका आणि करोडपती व्हा. SIP म्हणजे पैशांचे जाळ. युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुम्ही असे व्हिडिओ रोज बघत असाल, बरोबर? पण खरंच फक्त महिन्याला काही हजार रुपये गुंतवून कोणी करोडपती बनू शकतं का? ही फक्त बँकांची आणि म्युच्युअल फंड कंपन्यांची चाल आहे. आज आपण कोणतीही हवा न करता याचं खरं गणित आणि वास्तव समजून घेणार आहोत. गोष्ट आहे दोन मित्रांची, राहुल आणि सचिन. दोघेही महिना 30,000 कमवायचे. राहुल म्हणायचा, अरे आजचा दिवस एन्जॉय करा, उद्या कोणी पाहिलाय. त्याने नवीन बाईक घेतली, दर विकेंडला पार्ट्या केल्या आणि ब्रँडेड कपडे घेतले. सचिन शांत होता. त्याने जास्त काही नाही, आपल्या पगारातून फक्त महिन्याला 5,000 रुपये एका चांगल्या म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवायला सुरुवात केली. आता गंमत बघा, 5 वर्षे झाली, 10 वर्षे झाली. सचिन राहुलला चिडवायचा, काय रे अजूनही त्याच जुन्या बाईकवर फिरतोयस, जरा लाईफ एन्जॉय कर. पण मित्रांनो, खरी जादू झाली 20 वर्षानंतर. सचिनने 20 वर्षात स्वतःच्या खिशातून भरले होते एकूण 12 लाख रुपये. पण जर आपण लॉंग टर्मचा सरासरी 15% परतावा पकडला तर त्या 12 लाखांचे किती झाले माहित आहे? सुमारे 75 लाख रुपये. होय, तब्बल 75 लाख रुपये. आणि जर सचिनने हीच SIP 25 वर्ष सुरू ठेवली असती तर ही रक्कम होते 1,65,00,000 ते 1,70,00,000 रुपये. याला म्हणतात पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, म्हणजेच व्याजावर मिळणारं व्याज. आता इथे काही जण नक्कीच म्हणतील, अरे भाऊ, राहुलने आयुष्य एन्जॉय तर केलं, सचिनने तारुण्यात फक्त पैसे साठवले, मजा कधी करणार? तारुण्य निघून गेल्यावर पैशांचा काय फायदा? एन्जॉयमेंट फक्त वयाच्या 25व्या वर्षीच लागते का? समजा वयाच्या 50व्या वर्षी घरात एखादी मेडिकल इमर्जन्सी आली किंवा नोकरी गेली, तेव्हा राहुलने तरुणपणात केलेल्या मजेमुळे हॉस्पिटलचं बिल भरू शकेल का? नाही. तेव्हा सचिनकडे जे 1.5 कोटी असतील ना, ते त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जी मानसिक शांतता देतील त्यापेक्षा मोठी एन्जॉयमेंट जगात कुठलीच नाही. आणि दुसरी गोष्ट, सचिनने काय अख्खा पगार वाचवला नव्हता. 30,000 फक्त 5,000 वाचवले होते, बाकी 25,000 तोही एन्जॉय करतच होता. फरक फक्त एवढाच होता की सचिनकडे फायनान्शियल शिस्त होती आणि राहुलकडे फक्त उद्या कोणी पाहिलाय हा फुकट डायलॉग होता. पण SIP करताना 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या बँकवाले किंवा कंपनीवाले तुम्हाला कधीच सांगणार नाही. SIP मध्ये पहिल्या काही वर्षात काहीच जादू दिसत नाही. खरी संपत्ती 10 ते 15 वर्षानंतरच तयार होते. तुमच्याकडे तेवढा संयम आहे का? शेअर मार्केट नेहमीच वर जात नाही. शेअर मार्केट कधी कधी खाली पण येऊ शकता, तेव्हा तुमचे गुंतवलेले पैसे कमी झालेले दिसतील. अशा वेळी घाबरून SIP बंद केली तर तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही. उलट मार्केट पडल्यावर तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात. दरवर्षी तुमचा जसा पगार वाढेल तशी SIP ची रक्कम सुद्धा 10% वाढवत जा. तर मुद्द्याची गोष्ट, SIP श्रीमंत बनवते का? तर उत्तर आहे हो, नक्कीच बनवते. पण ती जादूची काडी नाही, तो एक संयमाचा प्रवास आहे. थेंबे थेंबे तळे साचे, हे अगदी तसंच आहे. तुम्ही राहुल सारखा विचार करता की सचिन सारखा, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही माहिती पटली असेल तर आपल्या माणसांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सोप्या आर्थिक माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.